जन्म महिना आणि व्यक्तीचा स्वभाव. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जसा व्यक्तीचा स्वभाव त्याच्या मूल्यांक संख्या अर्थात जन्मतारीखवरून कळतो, तसाच त्याचा जन्म महिना देखील व्यक्तीच्या स्वभावासाठी व त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया. जानेवारी महिना. या महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने अत्यंत गंभीर, महत्त्वाकांक्षी आणि कष्टाळू असतात. यांना शिकायला आणि शिकवायला फार आवडतं. इतरांच्या कमतरतेकडे हे जास्त लक्ष देतात. हे लोक खूप संवेदनशील स्वभावाचे असतात. कोणतीही गोष्ट लगेच त्यांच्या मनाला लागते. इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते. फेब्रुवारी महिना. या महिन्यात जन्मलेले लोक फार बुद्धिमान आणि चतुर असतात. यांना नेहमी वास्तवात जगायला आवडतं. आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी हे खूप मेहनत करतात. यांचा स्वभाव स्थिर नसतो. यांचं व्यक्तिमत्व बदलत राहतं. लहान लहान गोष्टीवर यांना लवकर राग येतो. हे नाती अगदी प्रामाणिकपणे निभावतात. यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो. यांना मित्रांसोबत फिरायला फार आवडतं. मार्च महिना. मार्च महिन्यात जन्मलेली लोक आकर्षक व्यक्तिमत्वाची असतात. ही लोक अतिशय शांतिप्रिय असतात. हे खूप लवकर कोणाशी पण फ्री होत नाही. तसेच आपल्या गोष्टी पण लोकांशी लपवून ठेवतात. ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी स्वभावाची असतात. यांच्या विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात. यांना घराची सजावट करण्याची आवड असते. एप्रिल महिना. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. यांची स्मरणशक्ती पण खूप छान असते. ही लोक जीवनात सक्रिय राहून खूप पुढे जाणारी असतात. हे इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात. यांना धाडसी कामे करायला आवडतात. कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते, परंतु हे मनाने खूप खंबीर असतात. मे महिना. या महिन्यात जन्म झालेले लोक जिद्दी स्वभावाचे असतात. आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असल्यामुळे हे लोकांना खूप लवकर प्रभावित करतात. कोणत्याही गोष्टीचा पूर्ण विचार करून मग निर्णय घेतात. ही माणसे फार कष्टाळू असतात. प्रत्येक काम व्यवस्थितपणे पूर्ण करतात. त्यांना राग मात्र लवकर येतो. जून महिना. जून महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने विनम्र, बोलकी आणि संवेदनशील असतात. यांना सतत बोलायला लागतं. ज्या लोकांचा जन्म जून महिन्यामध्ये झाला आहे त्यांना चांगलीच दूरदृष्टी असते. ही व्यक्ती उत्तम वक्ता असतात. सतत नवीन गोष्टी यांच्या डोक्यात सुरू असतात. कामासंबंधी जास्त विचार करीत असतात. ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाली नाही तर राग आणि चिडचिड करतात. जुलै महिना. या महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांना समजून घेणे थोडे अवघड असते. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाचे, परंतु सतत तणावात असणारे व खूप लवकर उत्तेजित होणारे असतात. ही माणसे खूप प्रामाणिक असतात. इतरांची चिंता करतात. लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करत नाही. ऑगस्ट महिना. या महिन्यात जन्मलेली माणसे खूप गमतीशीर आणि हसमुख स्वभावाची असतात. यांचा स्वभाव मोहक असतो. सर्वांची काळजी करतात. प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. यांना धाडसी कामे करायला आवडतात. ही माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात, तर कधीकधी फार अहंकारी होतात. सप्टेंबर महिना. या महिन्यात जन्मलेले लोक फार बुद्धिमान व तीक्ष्ण स्मरणशक्तीचे असतात. हे स्वभावाने खूप प्रॅक्टिकल असतात. परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात. इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात, पण खूप विश्वासू आणि प्रामाणिक असतात. ऑक्टोबर महिना. या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडतं. त्यांना नवीन मित्र करायला आवडतात. यांना प्रवास करायला आवडतं. यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते. ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात. स्वप्नांच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडतं. नोव्हेंबर महिना. या महिन्यात जन्म घेणारी माणसे थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात. बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते.
त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते, मनमिळावू असतात. या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते. या महिन्यात जन्मलेली व्यक्ती कधीही हार मानत नाही. डिसेंबर महिना. डिसेंबर महिन्यामध्ये जन्मलेली व्यक्ती प्रामाणिक व मनमिळावू असतात. यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडतं. हे फार महत्त्वाकांक्षी असतात. यांचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे यांचं प्रत्येकाशी जमतं. ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणं पसंत करतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.